नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या कापूस उत्पादनाशी आणि नफ्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे कापूस पिकातील सुरुवातीचं तण व्यवस्थापन. उच्च उत्पादनासाठी हे सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने करणं किती गरजेचं आहे हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरू करूया. आता कापूस लागवड करताना सुरुवातीलाच आपल्याकडून एखादी मोठी चूक तर होत नाहीये ना? विचार करा, बऱ्याचदा आपण सर्वात महागडं बियाणं आणतो, मशागतही उत्तम करतो, पण लागवडीच्या त्या धावपळीत एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि खरं सांगायचं तर ही सुरुवातीची एक चूक संपूर्ण हंगामाचं गणित अक्षरशः बिघडून टाकू शकते. तुमचं सगळं कष्ट आणि गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. ही चूक टाळायची असेल तर आपल्याला एक अत्यंत नाजूक काळ समजून घ्यावा लागेल, ज्याला आपण क्रिटिकल विंडो म्हणतो. लक्षात घ्या, कापूस लागवडीनंतरचे पहिले 30 ते 40 दिवस हे दिवस तुमच्या संपूर्ण हंगामाचं यश ठरवतात. या काळात कापसाची रोपं अगदी लहान आणि नाजूक असतात. याच काळात तुम्ही जे निर्णय घ्याल आणि ज्या उपाययोजना कराल त्यावरच भविष्यातली वाढ, बोंडांची संख्या आणि फायनल उत्पादन अवलंबून असतं. हा काळ दुर्लक्षित करून आपल्याला अजिबात चालणार नाहीये. पण या पहिल्या 30 ते 40 दिवसांत नेमका धोका असतो तरी कशाचा? तर तो धोका असतो नको असलेल्या तणाचा. ही तणं अक्षरशः एखाद्या चोरासारखी काम करतात. ती तुमच्या मुख्य पिकाशी भयंकर स्पर्धा करतात. तुम्ही पिकाला प्रेमाने दिलेली महागडी खतं, जमिनीतील मौल्यवान पाणी आणि वरून मिळणारा आवश्यक सूर्यप्रकाश हे सगळं ही तणं स्वतःच ओरबाडून घेतात. ज्या अन्नाची कापसाच्या छोट्या रोपांना सर्वात जास्त गरज असते त्यावरच ही तणं ढल्ला मारतात. आणि याचे परिणाम किती वेदनादायी होतात हे तुम्हाला वेगळ्यानी सांगायला नको. तणांच्या या आक्रमणामुळे कापसाची वाढ अक्षरशः खुंटते, रोपं कमकुवत राहतात. बरं, हे वाढलेलं तण काढण्यासाठी मजुरांची शोधाशोध सुरू होते, ज्यामुळे आजकाल खुरपणी आणि निंदणीचा खर्च दुप्पट तिप्पट वाढलाय. म्हणजे बघा, एका बाजूने खिशाला कात्री लागतेय आणि दुसऱ्या बाजूने मुख्य उत्पादनात मोठी घट होतीये. हा असा दुहेरी फटका आहे जो आपलं मोठं आर्थिक नुकसान करतो. पण काळजी करू नका, या समस्येवर आपल्याकडे एक अतिशय प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय आहे, आणि तो म्हणजे पेंडिमेथिलिन 38.7% CS. हे एक प्री इमर्जन्स म्हणजेच उगवणीपूर्व तणनाशक आहे. आता याचा नेमका अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे औषध कोरड्या जमिनीत फवारलं की ते तणाच्या बिया जमिनीतून बाहेर येण्याआधीच त्यांचा पूर्ण नायनाट करतं. म्हणजे तणाला उगवण्याची संधीच मिळत नाही. आहे की नाही एकदम स्मार्ट आणि प्रगत उपाय? आता जरा हा फरक बघा. एका बाजूला तणनाशक न वापरलेलं शेत आहे, जिथे मजुरांचा प्रचंड खर्च चालू आहे आणि कापसाची वाढ जवळजवळ थांबलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला पेंडिमेथिलिन फवारलेलं एकदम स्वच्छ शेत. पहिले 30 ते 40 दिवस पूर्णपणे तणमुक्त. या स्वच्छ शेतात कापसाच्या रोपांची वाढ अत्यंत वेगाने आणि एकदम निरोगी होतीये. हा फरक खरोखरच डोळे उघडणारा आहे, नाही का? या स्वच्छ शेताच्या पुढे जाऊन किती मोठे फायदे होतात ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतात तणच नसल्यामुळं तुम्ही दिलेली सगळी महागडी खतं थेट तुमच्या कापसाच्या रोपांनाच मिळतात. त्यांचं योग्य पोषण होतं. दुसरं म्हणजे मजुरांकरवी कराव्या लागणाऱ्या निंदणी आणि खुरपणीचा सुरुवातीचा खर्च जवळजवळ शून्यावर येतो. आणि या सगळ्याचा फायनल रिझल्ट काय? तर पिकाची एकदम जोमदार वाढ होते आणि बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. आता आपण बघूया महत्त्वाच्या खबरदाऱ्या. सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठी काही मार्गदर्शक तत्वे. फवारणी करताना हे 2 टप्पे अत्यंत गरजेचे आहेत. पहिली पायरी, कापसाची पेरणी झाल्यानंतर लगेचच आणि पूर्णपणे कोरड्या जमिनीत या औषधाची फवारणी करायची आहे. लक्षात ठेवा, जमीन कोरडी असणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. आणि दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे फवारणी झाल्यानंतर जमिनीत हलकं पाणी देणं किंवा पावसाची सर येणं अत्यंत गरजेचं आहे. या ओल्यामुळेच ते औषध जमिनीत नीट मिसळतं आणि तणाच्या बियांवर आपला खरा प्रभाव दाखवायला सुरुवात करतं. आणि हो, एक अतिशय महत्त्वाचा इशारा नेहमी लक्षात ठेवा. कधीही कोणत्याही परिस्थितीत औषधाचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नका. नेहमी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच योग्य तो डोस घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही रसायनाचा अतिवापर हा फायद्याऐवजी पिकासाठी घातकच ठरू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि अचूक प्रमाणात फवारणी केली तरच पिकाची सुरक्षितता टिकून राहील आणि आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळेल. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कापसाचे सुरुवातीचे ते महत्त्वाचे 30 दिवस खरोखरच संपूर्ण हंगामाचा नफा ठरवणार आहेत का? तर याचं उत्तर आहे 100% होय.
म्हणूनच सुरुवातीचं तण व्यवस्थापन अत्यंत गांभीर्याने घ्या आणि या वैज्ञानिक पद्धतींचा नक्की वापर करा. आशा आहे की आजच्या या माहितीमुळे तुम्हाला योग्य ती दिशा मिळाली असेल. मित्रांनो, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.